नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। तर सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक 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 शुभेच्छा। तर आज सगळ्यांच्या घरी बाप्पाचं आगमन असेल, तर आपल्या पण घरी आहे। आपले 5 वर्ष पहिले कंप्लीट झालेले आहे, पण आपला योयो आणि सिंगर आजारी पडला होता, त्याकरता परत त्याच्या पप्पांनी नवस घेतलेला आहे। तर परत ह्या वर्षी बाप्पा आपल्या घरामध्ये येणार आहे। तर डेकोरेशन करायचं म्हणजे खूप घाई मध्ये नाही का, खूप वेळ होऊन गेला आणि काल ते हरतालिकेचा उपास पण होता, त्यामुळे तो उपास पण भरपूर लागून गेलेला आहे। त्याच्या पप्पानी बनवलेला आहे काहीतरी डेकोरेशन, ते नक्की तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा। आता तर आपला पसाराच पडलेला आहे नाही का, बाप्पाचा नैवेद्य बनवत आहे मी। तर म्हटलं चला मित्रांशी आपण शेअर करू नये सगळ्या काही गोष्टी। तर आता आपण नैवेद्य बनवू। नैवेद्य झाल्यावरती मग हे जे बनवलेलं आहे हे पण पूर्ण ब्लॉग घ्यायचं होतं मला। ते सगळं तोडून आणलेलं होतं त्यांनी, हे झाड वगैरे, झाड डिडोनीचं झाड, आमच्या इथे याला डिडोनीचं झाड म्हणतात, ते डिडोनीचं झाड तोडून आणलेलं आहे। त्यांना असं सजवलेलं आहे त्यांनी, बघा किती मस्त प्रत्येक जातीचे फुलं आहे त्याला प्रत्येक जातीचे फुलं आहे त्याला। तर आपले बाप्पा पण भरपूर क्यूट आहे, तर नक्की पूर्ण ब्लॉग बघा। तर गाईज आता डेकोरेशन चालू झालेलं आहे। हेच ते पेंटर यांनी हे बनवलेलं आहे। पेंटर जरा इकडे थोडं दाखवा आपलं, यांनी जे झाड इतकं सुंदरचं असं बनवलेलं आहे। मला वाटलं होतं काय डेकोरेशन करतील एका रात्रीत, काय होईल काय नाही, पण वाटतंय मनाला थोडंसं बरं। बघा आता हे फिट करताय। तर गाईस आता पूर्ण आवडलेलं आहे, नैवेद्य बिवद्य बनवलेले आहे आणि आता आपण बाप्पाला घ्यायला जाणार आहे। आणि डेकोरेशन बी पूर्ण फायनल झालेला आहे। घरच्या घरी आपण डेकोरेशन केलेलं आहे आणि हा झाड घरच्या घरी बनवलेला आहे। तर तुम्हाला कसं वाटलं आमचं डेकोरेशन नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि चांगला वाटल्यास नक्की पुढच्या वर्षी पण ट्राय करा तुम्ही पण। हे बघा हे आपण ठेवलेले आहे। नाही तुम्ही कपडे निघालेले तिकडे जा तर त्यांनी बनवलेलं आहे, त्यांना आपण व्हिडिओमध्ये घेऊ शकत नाही कारण त्यांनी शर्ट घातलेले नाहीये, म्हणून हे झाड त्यांनी बनवलेलं आहे। आणि योयो हॅनी सिंगरने आपलं हा डेकोरेशन केलेला आहे। तर हाच तो योयो हॅनी सिंगर गेरे उलटा घेना। तर हे बॅकग्राऊंड जे दिसतंय तुम्हाला हे आपण बनवलेलं आहे। ओके तर मित्रांनो आपली तयारी झालेली आहे, खूप घाईने केलेली आहे। तर आता आपण बाप्पाला आणायला जातो आहे। तर नक्की पूर्ण ब्लॉग बघा, तिथलं पण आपण थोडंसं घ्यायचा प्रयत्न करू कारण की खूप उशीर झालेला आहे, 2 वाजून गेलेले आहे, वाटतं मुहूर्तचा टाईम पण निघून गेलेला आहे। पण चला आता बाप्पाला आणायला जाईल। तर आपण आलेलो आहे मूर्ती घ्यायला, हिचा तर गाईस आगमन झालेला आहे बाप्पाचा। आपण बाप्पाला बसून दिलेला आहे कारण की हाल होत होते नाही का यांचे पकडायचे, म्हणून कॅमेरामॅन आपला योयो आणि सिंगर सुद्धा धरायला होता, म्हणून काय ब्लॉग असं काय म्हणतात ते ठेवताना आलेला नाही। अच्छा हा ठेवताना आलेला तर समजून घ्या। आणि आपले बाप्पा कसे वाटले बघा, कॅमेरामॅन फोकस बाप्पा पे कीजिए।